नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आज त्याच उत्साहाने साधी पण चविष्ट कारल्याची भाजी बनवणार आहोत. कारलं म्हटलं की सगळे थोडे मागे हटतात, पण कारल्याची भाजी कडू अजिबात लागणार नाही. सुरुवातीला बघा, 2 कारली स्वच्छ धुवून चिरून घेतली. त्याबरोबर 1 कांदा, 1 टॅमॅटो तोही बारीक चिरून घेतला. बारीक चिरलेली कारली 2 ते 3 वेळा धुवून त्याच्यामध्ये मीठ आणि हळद. त्याबरोबर आपण इकडे सुरू करू मसाल्याची तयारी. तर थोडेसे जिरे, लसूण आणि खोबरे आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. गॅस चालू झाल्यानंतर त्याच्यावरती कढई ठेवून मस्त गरम करून त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची. मोहरी मस्त अशी तडतडायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे. आणि त्याबरोबर आपण जो कांदा आणि टॅमॅटो कापलेला, तर कांदा पहिल्यांदा टाकायचा आणि त्याच्यानंतर टॅमॅटो टाकायचा. चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कांदा आणि टॅमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठही टाकलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत ते जे मिक्सरमध्ये केलेलं वाटण. ते वाटण त्याच्यामध्ये टाकायचं. परत ते पूर्ण वाटणाला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे. बघा, मसाल्याला थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर मी ॲड करणार आहे कांदा लसूण मसाला. हे बघा, हे सगळे मसाले ते एकसारखे भाजून घ्यायचे. सतत हलवत राहायचं आणि त्याच्यानंतर थोडासा गूळ आणि पाणी थोडंसं ॲड करायचं. नंतर परत त्या मसाल्याला मस्त तेल सुटायला लागेल. त्यावेळी आपण जे कारल्याचे काप केलेले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि मस्त अशी भाजी परतून घ्यायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर मी भरपूर पाणी टाकलेलं आहे, का तर मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहे. कारल्याला मस्त उकळी येऊन द्यायची, मस्त शिजून द्यायचं. त्याच्यानंतर बघा, आता 10 मिनिटानंतर कारलं मस्त शिजलेलं आहे. तर तुम्हाला आवडते का कारल्याची भाजी? तर माझ्या मुली खूप आवडीने खातात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.